आता काय झाले नेमकं आणि तुमची आता मागणी काय? आज आमची धनगर समाज एसटी आरक्षणची मागणी होती। त्या संदर्भात आम्ही संविधानिक मार्गाने जो लढा पुकारला होता दीपक भाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली, त्यासाठी दीपक भाऊ बोर्डेंनी जे आव्हान केलं होतं त्यानुसार हजारो नाही लाखोना समाज बांधव आज जालन्यापाशी येऊन थांबलेला आहे। परंतु पोलीस प्रशासनाने काही जणांना नोटिसा देऊन किंवा काही बिगरजाला संचारसंहिता लागू केली, त्यामुळं प्रत्येक जण हा स्मारकापाशी येऊन निघू शकत नाही। त्यामुळं आज आम्ही स्मारकापाशी आलो। स्मारकाशी आम्ही ही जी माती ती दल्ली अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाशीच घेतली आणि हीच मातीची शपथ घेऊन हा संपूर्ण धनगर समाज 21 तारखेला जे आंदोलन होणार आझाद मैदानला ते दीपक भाऊ बोर्डेच्या नेतृत्वाखाली होणारच। तुमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न होतोय का इथे? कुठल्या मार्गाने कसं? हो, आमचा हा आंदोलन करणं हा संवैधानिक अधिकार आहे आणि हा अधिकार आमचा छिनला जातोय। कोणत्या एखाद्या विशेष समाजाचं मला नाव घ्यायचं नाही, परंतु त्या समाजाला आंदोलन करत असताना हे करताना प्रोटेक्शन दिलं जाते आणि धनगर समाजाला का प्रोटेक्शन किंवा काही न देता परंतु आम्हाला त्याच्यात रोखण्यात जाते। आणि आमची जी संविधानिक बाजू, आम्ही कोणत्याही अहिंसा करणार नाही, काही नाही, अशी आम्ही लेखी आज बी सरकारला द्यायला तयार आहेत। परंतु आम्हाला संविधानिक मार्गाने आम्हाला तिथं आंदोलन करू द्या, उपोषण करू द्या। दडपण्याचा प्रयत्न होतोय का? हो, हे आंदोलन माझ्या मते हे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे। परंतु धनगर समाज आता जागा झालेला आहे, रस्त्यावर झालेले आहेत। आता याच्यासाठी दीपक भाऊ बोर्डे हे आमचे नेते आहेत आणि दीपक भाऊ बोर्डेच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन करणार आणि आरक्षणासाठी तिथं आम्हाला उपोषणाला बसणार। परंतु आज आम्ही इथं जालन्यात आलो। आम्हाला जालन्यामध्ये आल्यानंतर इथं कळलं आमच्या गाड्यात जालन्याच्या बाहेर चारही बाजूनं समाज एकत्र येत आहे। संध्याकाळपर्यंत इथं लाखोचा समाज आजूबाजूनं जमा होणार आहेत। आज आम्ही त्या समाज बांधवांनी किंवा आम्ही ठरवलं की दीपक भाऊंना दिलेला शब्द वाया टाकणार नाही, आमरण उपोषण होणार आणि मुंबईकडं आम्ही कूच करणार आहोत। ज्यांनी त्यांनी ज्या त्या प्राणी मुंगीच्या प्रमाणे आपापल्या पतीनं मुंबईला निघायचं, मुंबईला होणारं आमरण उपोषण होणार आणि दीपक भाऊच्या नेतृत्वाखाली होणार, ही अशी मी सर्व समाजाला विनंती करतो। मी डॉक्टर गंगाधर संतोषी पांढरे जामखेड। तसेच सगळ्यात अगोदर ह्या सरकारचा निषेध करतो। दीपक भाऊ बोर्डेला कोणतंही कारण नसताना अटक केली आणि कुठं ठेवलं हे समाज सगळा संभ्रमात आहेत। इथं पोलीस स्टेशनमध्ये गेलो तिथं त्यांचं हे नाही आहे, SP ऑफिसला गेलो तिथं पण त्यांचं काही हे नाही आहे निषेध। त्यामुळं आम्ही त्याच्यात निषेध करतो। येळकोट येळकोट, जय मल्हार, दीपक भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।